हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे गुरुवार आणि आज मी माझं गुरुवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर टायमिंग झाला होता 10 पावणे 10. पाणी आलं होतं. म्हणलं चला आपण पाणी भरलं त्यापासून ब्लॉगला सुरुवात करू. तर इथं मी पिण्याचा हंडा स्वच्छ घासून घेतला आणि पाणी बाहेरून भरावं लागतं पिण्याचं. तरी मी पाईप लावून घेत असते आणि त्यानंतर एक हांडा मटक्यात टाकला, कारण मटकं खाली केलं नव्हतं. कालच स्वच्छ घासून घेतलं होतं. एक दिवस आड करून मटका घासून धुवून भरत असते, त्यामुळं मटक्यात काही जास्त पाणी मी इथं भरलं नाही. एकच हांडा ओतला आणि एक हांडा मी असा भरून ठेवत असते. त्यानंतर इथं मी आज नाश्त्यासाठी रवा इडली बनवणार आहे. त्यासाठी मी इथं रवा डब्यातून काढून घेत आहे आता, आणि पॅकेटमधला रवा आहे असा. तर मापासाठी मी ग्लास घेतलेला आहे. तर 1 आणि अर्धा ग्लास इथं रवा बरोबर माझ्याकडे होता. आणि शिल्लक एक पॅकेट होतं, पण हे पॅकेट खोललेलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये जितका रवा होता मी घेतला मापाने. 1.5 ग्लास रवा झाला आणि मोठ्या टोपमध्ये असं काढून घेतलेला आहे. तर रवा इडली पण छान होती. तर म्हणलं चला आज मुलांना नाश्त्यासाठी रवा इडली बनवू आणि तुमच्यासोबत शेअर पण करू. त्यानंतर मी इथं दही घेतलेलं आहे. तर दही मी काय घरी वगैरे बनवलेलं नाही आहे, पॅकेटमधलंच दही आणलेलं आहे. तर सकाळी माझ्या मिस्टरांनी जाताना कामाला दही आणून दिलं होतं. त्यानंतर मी इथं जितका रवा घेतला होता तितकंच दही पण घेतलेलं आहे. तर 1.5 ग्लास दही घेतलेला आहे, 1.5 ग्लास रवा घेतला आणि पहिलं अगोदर छान असं मिक्स करून घेतलं होतं. तर माझ्याकडं इनो सोडा नव्हता, संपला होता, घरात नव्हताच. तर मी एक इनोचं पण पॅकेट घेऊन आले अगोदर दुकानात. सकाळचं मुलांना जा म्हणलं तर मुलं कसं सकाळचं उठल्यात जात नाहीत, त्यामुळं मग मीच घेऊन आले एक इनोचं पॅकेट, कारण इडली करण्यासाठी इथं आपल्याला इनो पाहिजे होता त्यामुळं. त्यानंतर मी इथं अगोदर थोडंसं दही आणि पाणी टाकून पहिलं मिक्स करून घेतलं छान. आता हे झाकून ठेवते. तोपर्यंत इकडं मी इडलीसाठी चटणी करायला घेतलेली आहे. तर त्यासाठी शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीर, मिरची, पुदिना असला तर आणखी छान चटणी झाली असती, पण माझ्याकडं पुदिना नव्हता, त्यामुळे मी शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर आणि मिरची इतकं घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली. छोटा चमचा आहे त्यामुळे असं 2 वेळेस घेतलेली मी. त्यानंतर इथं मी चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेतली आणि एका छोट्या अशा वाटीमध्ये काढून घेणार आहे. त्याच्या अगोदर मी थोडासा पसारा समोर होता तो उचलला भांड्यांचा आणि डब्बा वगैरे नीट ठेवला. आणि इथं मी एका छोट्या वाटीमध्ये इथं मी चटणी काढून घेतलेली. त्यानंतर एक पातेलं घेतलं आणि इथं मी चटणीसाठी फोडणी तयार करून घेत आहे. तर तेलाची कॅटली घासायची आहे, त्यामुळे मी तेल असंच ठेवलेलं आहे. म्हणलं घासून भरता येईल. अर्धं पॅकेटच आहे, कारण अर्धं पॅकेट डब्यामध्ये बसतं आणि बाकीचं असं ठेवत असते मी. त्यानंतर इथं मी फोडणीसाठी कढीपत्ता अगोदर टाकला, जिरी मोहरी, आणि छान फोडणी दिली आणि चटणी मध्ये मिक्स करून घेतली. त्यानंतर इथं मी इडलीसाठी पाणी ठेवत आहे गरम करण्यासाठी, कारण मी इडली वाफाळण्यासाठी अगोदर पाणी गरम करून ठेवते. त्यासाठी इडलीचं भांडं घेतलेलं आहे. तर हे इडलीचं भांडं माझ्याकडं खूप वर्षापासून आहे. तर छान आहे, पण इडलीचं भांडं थोडंसं काळपट झालेलं आहे आतमधून. त्यानंतर मी इथं इडली करण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं आणि थोडंसं मीठ आणि इनो पण टाकून घेतला आणि इथं छान असं सगळं मिक्स करून घेते. तर थोडंसंच पाणी पहिला अंदाज घेऊनच इथं मी इडलीचं पीठ तयार करणार आहे. एकदमच पाणी नाही टाकत मी, थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेत आहे इथं. तर आपल्याला लक्षात येतच की इडलीचं पीठ कसं असतं, त्यामुळे मी जास्त पाणी न टाकता इथं थोडंसं पाणी टाकून छान असं एकत्र इडलीचं पीठ तयार करून घेते. तर इथं छान झालं होतं इडलीचं पीठ, पण सगळं एकसारखं फेटून घेतलं. आणि त्यानंतर इथं मी इडलीचं भांड्यासाठी घेतलं होतं आणि इथं भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं. आणि मी थोडंसं कमी भरायला पाहिजे होतं, पण माझ्याकडून थोडा 1 चमचा अगोदर जास्तच झालं, म्हणजे जास्तच भरलं होतं. पण छान झाल्या त्या इडल्या, अशा फुगल्या पण होत्या आणि भांड्यामधून छान झाल्या होत्या. त्यानंतर मी तर सगळं असं भरून घेतलं इडलीचं 1 चमचा
टाकून. आणि त्यानंतर गरम पाणी करायला ठेवलं होतं इथं इडलीच्या भांड्यात, ते पण ठेवलं. आणि 20 इडल्यांचं भांडं आहे माझ्याकडं, तर इथं 20 इडली बरोबर झाल्या. आणि थोडंसं पीठ शिल्लक इथं राहिलं होतं. आणि त्यानंतर मी इथं झाकण लावून घेतलं. थोडेसे ग्लास वगैरे मुलं काढतात पाणी पिण्यासाठी, हे पण थोडेसे धुवून लावून म्हणजे ठेवले आहेत, म्हणलं नंतर घासता येईल. तर आज म्हणलं इडली होईपर्यंत हे पण थोडंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करू. बेड सोफा सगळं याच्यामध्ये बिछाना ठेवला आणि सगळं म्हणलं झाडून वगैरे घेऊ, ही पण रूम क्लीन होईल तोपर्यंत इडली पण तयार होती आणि हे पण रूम तोपर्यंत क्लीन होईल. त्यासाठी इथं मी बेडशीट पण अशी, सोफा कवर नाही तर बेडशीटच अशी छान हातरून घेतली याच्यावरती आणि सोफ्याच्या उशा वगैरे सगळ्या व्यवस्थित केल्या आणि घर एकदम छान झाडून मारून घेतलं, पुसून काही घेतलं नव्हतं. त्यानंतर ती रूम क्लीन करून आले आणि इथं मी इडली पण झाली होती, गॅस बंद करून घेतला. आणि इथं माझ्या मुलासाठी नाश्ता पहिला काढून घेता येतं. सगळेच इडली मी इथं काढून घेतलेले आहेत, आज ठेवलं नाही कारण नाश्ता सगळ्यांचा सोबतच करायचा होता त्यामुळं. पण आधी मी माझ्या मोठ्या मुलाला इथं नाश्ता दिलेला आहे. तर 4 इडली पहिलं अगोदर मी काढून घेतली आणि इथं चटणी पण छान झाली होती. इडली आणि चटणीचा नाश्ता त्याला अगोदर दिला मी. त्यानंतर म्हणलं बाकीच्या आपण इडल्या काढून घेऊ. तर असं छान इडल्या झाल्या होत्या, सॉफ्ट पण झाल्या होत्या आणि जास्त फुगल्या पण होत्या इडली. तर इथं सगळे इडली मी काढून घेऊ म्हणलं अगोदर, त्याला नाश्ता पण दिला आणि इथं सगळे इडल्या काढून घेतलेल्या आहेत. तर हे भांडे पण मी म्हणलं लगेच भिजाय न ठेवता लगेच घासून घेऊ हातासारखं. तर हे पण लगेच क्लीन घासायला घेतलेलं आहे, म्हणजे लगेच घासून घेऊ. आणखी भिजाय ठेवलं की वेळ जाईल. परत भांडे पण स्वयंपाक पण करायचा होता दुपारचा, मग त्याचे पण भांडे भरपूर पडले असते. त्यामुळे हे इडलीचं भांडं अगोदर मी सगळंच क्लीन करून घेतलेले आहे आणि पटकन निघालं पण हे. नंतर थोडं पण सुकलं की जास्त वेळ लागतो घासण्यासाठी, त्यामुळं अगोदर ते हेच घासून घेतलं. इडलीचं भांडं पण स्वच्छ, इथं मी गरमच होतं भांडं पण, ते पण घासून घेतलं आणि सगळं भांडे पालते मांडून ठेवले. आणि म्हणलं चला आपण पण आता सकाळचा नाश्ता करून घेऊ. आणि मग इथं मी माझ्यासाठी नाश्ता घेतलेला आहे सकाळचा. त्यानंतर मग बाकीचे पण घरातले कामं वगैरे होते. तर बघा अशी चटणी आणि इडली छान झाली होती आणि तुमच्यासोबत शेअर पण केली कशी केली होती इडली ती पण. आणि त्यानंतर दुपारचं बाकीचे थोडेसे कामं घरातले उरकून घेतली आणि इथं स्वयंपाकाची पण तयारी सुरू केलेली आहे. तर इथं साध्याच अशा चपाती करून घेतलेल्या आहेत, तेल वगैरे काही लावलं नाही, घडीच्या पण केल्या नाहीत, साध्या सिंपल अशा चपात्या करून घेतल्या. आणि इथं आज मी भाजी करणार आहे, डाळ बटाटा करणार आहे. तर भाजी काय करू आज समजत नव्हतं, म्हणलं चला डाळ आणि बटाटा करू. तर त्यासाठी मी अगोदर तेल गरम करून घेतलं, कढीपत्ता, जिरी, मोहरी, टॅमॅटो टाकून छान परतून घेतलं. कांदा पण टाकला तरी छान होती भाजी, पण कांदे संपले होते त्यामुळे जे होतं ते टाकलं मी. आणि टॅमॅटो बटाटा कट करून घेतला होता अगोदरच, बटाटा पण तेलामध्ये छान टाकून घेतला. मीठ, हळद, घरची चटणी हे आणि हे तूर डाळ, मूग डाळ मी चपाती करतानाच भिजायला ठेवले होते, म्हणजे छान भिजल त्यामुळं. आणि भिजले की मग जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी पण, आणि छान पण होती भाजी. त्यामुळं अगोदर मी डाळ भिजायला ठेवली होती. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर हे सगळं छान मिक्स करून घेतली. तर अशी पण डाळ बटाटा पण छान होतं, मी करत असते कधी पण अशी पण भाजी. आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं आपलं पाणी टाकून आता हे थोड्या वेळ ठेवणार आहे. बारीक गॅसवरतीच ठेवले होते हे झाकून. आणि भाजी होईपर्यंत बाकीचे पण कामं होते. तर इथं छान असं डाळ बटाटा भाजी केली. तर आजच्या जेवणामध्ये बघा बटाट्याची भाजी, कारळ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी आणि साध्या चपात्या केलेले. आणि हे लोणचं ना, असं गावाकडून लोणचं पण दिलेलं आहे माझ्या बारक्या बहिणीने. बघा हे असं छान, तर हे पण घेते. तर असं लोणचं मला आवडतं, तर हे असं लोणचं आवडतं जेवणामध्ये. तर इथं दुपारचं जेवण पण करण्यासाठी घेतलेलं आहे. तर दुपारचं जेवण करायला या तुम्ही पण सगळे. तर छान अशी चटणी, बटाट्याची भाजी, लोणचं घेतलं. आजची भाजी बघा मी डाळ आणि बटाटा केला होता आणि सिंपल अशी भाजी केली होती, ती पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी केली ती. तर आता मी जेवणासाठी घेतलेले सकाळच्या नाश्त्याचे वगैरे भांडे, चहाचे भांडे सगळे घासून किचनला लावले. स्वयंपाकाचे पण भांडे सगळे घासून लावलेले आहेत मांडणीला. आता फक्त किचन थोडा साफ करून घ्यायचा राहिलाय. आता जेवण अगोदर करून घेते आणि बाकीचे जे सकाळचे आपले घरातले काम असतात ते सगळे उरकलेले. तर भाजी होईपर्यंत सगळे भांडे घासून घेतले सकाळचे. आणि आता दुपारचं जेवण करायला घेतलेले ताट मला. मुलांनी तर आणखी जेवण केलेलं नाहीये, सकाळी नाश्ता केलेलाच आहे. तर त्यांनी पण मागितलं की त्यांना पण वाढणार आहे आता.
तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनेलला तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.